झी 24 कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मात्र या प्रकरणावरून माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पाहुयात काय म्हणालेत मंत्री माणिकराव कोकाटे। जाहीरपणे सांगतो की जे काही चौकशी आहे चौकशी करा, चौकशीला आम्ही सामोरं जातो। तुम्हाला दोषी आढळलं तर दादा जातील ना, दादा राजीनामा पण देतील। त्याच्यात काही सत्य असेल तर अजित पवार राजीनामा देतील, तर त्यांचं हे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या पक्षाची। कुठलाही व्यक्ती सुटणार नाही ही खबरदारी महसूल मंत्री म्हणून मी घेईन। अजितदादा पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे। झी 24 पुण्यातील कोरेगाव 5 जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीला आणलंय। पार्थ पवारांच्या कंपनीचा हा गैरव्यवहार समोर आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। यानंतर स्वतः अजितदादांनी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली आहे। यात विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यात आता मंत्री माणिकराव कोकाटेंनी मोठं विधान केलंय। चौकशीत दोषी आढळल्यास अजित पवारही राजीनामा देतील असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। विरोधी पक्षाने उगीच दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय। तशा प्रकारचं कुठलंही काम दादा करू शकत नाही, हा माझा आत्मविश्वास आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आहे। अशा प्रकारचं काम दादाच्या हातून घडणे शक्य नाही। दुसरा एकनाथराव खडसे म्हणते, जेव्हा माझ्यावरती आरोप आला होता तेव्हा मी राजीनामा दिला होता, तर अजितदादा का राजीनामा देत नाही? पण नुसते आरोप करणं बरोबर नाही। तुमच्यावरती आरोप झाला तर तुम्ही ते सिद्ध करायला पाहिजे ना, दोषारोप म्हणून। आम्ही जाहीरपणे सांगतो की जे काही चौकशी आहे चौकशी करा, चौकशीला आम्ही सामोरं जातो। तुम्हाला दोषी आढळलं तर दादा जातील ना, दादा राजीनामा पण देतील। दोषी तर कळू द्या एकदा, दोष आहे की नाही। दोष नसताना तुम्ही उगीच कोणावरही शिंतोड उडवणार का? हा एक मोठा भाग आहे ना। यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय। आता त्यांच्याच पक्षाचे लोक असं बोलत असतील तर यामागे काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। हे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू असेल तर केंद्र सरकारचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो, केंद्र सरकारमध्ये जेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू प्रूव्ह झाला तेव्हा सोनियाजींनी राजीनामा दिला होता। मला अजूनही तो दिवस आठवतो। त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट हा नियम कायदा हा संविधानातच आहे। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आता जी इन्क्वायरी लावतायत आणि जर अजित पवारांच्याच पक्षाचे लोक म्हणतायत की त्याच्यात काही सत्य असेल तर अजित पवार राजीनामा देतील, तर त्यांचं हे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या पक्षाची। अजितदादांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं बावनकुळे म्हणाले। माननीय अजितदादांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे की त्यांना या प्रकरणाची काही माहिती नाही। त्यांनीच त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टता दिली आहे। परंतु संपूर्ण महसूल खात्यामध्ये हा विषय आहे, आमच्या अखत्यारीत आहे। त्यामुळं महसूल खात्याने गुन्हे दाखल करण्यापासून आमच्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यापर्यंत कारवाई केली आहे। विकास खारगे समिती तयार केली आहे। महिन्याभरात रिपोर्ट येईल। शेवटी जागा सरकारची आहे, गव्हर्नमेंट लँड आहे आणि गव्हर्नमेंट लँडवर कुठलेही व्यवहार हे अधिकृत नसतात। त्यामुळं जे काही व्यवहार ज्यांनी केले आहे त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला आहे। आता लिहून देणाऱ्यांनी कसं लिहून दिलं, लिहून घेणाऱ्यांनी कसं लिहून घेतलं हे जरा बघावं लागेल। पण या ठिकाणी कुठलाही व्यक्ती सुटणार नाही ही खबरदारी महसूल मंत्री म्हणून मी घेईन। दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतीच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही हाकेंनी केलाय। अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे। अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। त्यामुळं अजितदादा पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे। आणि अजून एक मला असं म्हणायचं आहे की अजितदादा पवारांचं एक गुडबुक आहे, ज्याला स्लॅम बुक असं म्हणतात। त्या गुडबुकमध्ये अजितदादा पवार या महाराष्ट्रामध्ये पर्यायी शासन चालवतात। या अजितदादा पवारांच्या गुडबुकमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत की विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरनाच फक्त कॉन्ट्रॅक्टर दिलं जातं। झी 24 पार्थ पवारांचा जमीन गैरव्यवहार उघडकीला आणला। आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं। नंतर मात्र अजितदादांनीच हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली। यावरून विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मात्र आता अजितदादांच्या पक्षाचे माणिकराव कोकाटे यांनीच हे वक्तव्य केलंय। त्यामुळे हाच धागा पकडून आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।